नमस्कार मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी यांच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित MKCL पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम CSMS डीप या कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत। तर मित्रांनो, हे ऑनलाईन अर्ज आणि हा कोर्स संपूर्ण मोफत असणार आहे। तर या मोफत कोर्सचा कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात। तर यासाठी मित्रांनो, मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रीमी लेयर गटाच्या युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे। तर मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या लिंकवर जायचे आहे आणि न्यू यूजर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे आहे। न्यू यूजर रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा एक पॉपअप ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला या चेक मार्कला टिक करायचे आहे आणि ओके या बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये तुमचे संपूर्ण नाव फिल करून घ्यायचे आहे। नाव फिल केल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुमचे नाव फिल करायचे आहे। त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही भारतीय रहिवासी आहेत असं यस करायचं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राहत असल्यास यस करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, स्टेप 4 आणि या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची एकदम व्यवस्थितरित्या ऑनलाईन फोटो कॅप्चर करून अपलोड करायची आहे। आणि फोटो अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला 15 सेकंदाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे। त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव, गाव, सिटी, तालुका, जिल्हा अशी माहिती तुम्हाला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे। पासवर्डमध्ये तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाकायचा आहे आणि डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मेल IDवर एक ईमेल येईल। त्या ईमेलमध्ये PRN नंबर देण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला स्टेप 11 मध्ये या वेबसाईटवर लॉग इनवर PRN नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो सेट केलेला पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो, गो टू प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे 7 स्टेप दिसतील। त्या 7 स्टेप तुम्हाला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये तुमच्या पर्सनल डिटेलमध्ये तुमचं फुल नेम टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फादर नेम टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मदर नेम टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मॅरिटियल स्टेटस टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जेंडर टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि सिटिझनशिप टाकायची आहे। त्याच्यानंतर तुमची मदर लँग्वेज टाकायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे। तुमचं व्हिलेज, लँडमार्क, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी, पोस्ट ऑफिस आणि पिनकोड हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबरच्या नंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल ID, त्याच्यानंतर अल्टरनेट ईमेल ID, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे। कास्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो 5वी स्टेप येईल। 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला या क्षेत्राचा अनुभव आहे का। अनुभव असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पर्यायावर क्लिक करायचे आहे। नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट आणि तुमच्याकडे जर EWS प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक मेसेज दिसला जाईल आणि त्या मेसेजमध्ये असा तुम्हाला पॉपअप मेसेज दिसेल। त्यानंतर तुमची माहिती जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे आणि व्यवस्थित नसेल तर कॅन्सल बटनवर क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर सबमिट करून खाली सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला CSMS डीप सेंटर सिलेक्ट करण्यासाठी अगोदर इथं जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुक्याचं नाव टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर तुमच्या तालुक्यातील इथं सेंटर तुम्हाला दाखवले जातील। त्यापैकी तुम्हाला एक सेंटर निवडून इथं अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर राईटचं पॉपअप येईल, त्याच्यानंतर 10वी पास असल्यास सुद्धा असं पॉपअप येईल। त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनवर क्लिक करायचे आहे। प्रोसीड बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची प्रोफाईल आणि तुमची पर्सनल डिटेल इथे दाखवली जाईल। पर्सनल डिटेल दाखवल्याच्या नंतर सबमिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर असा पॉपअप मेसेज येईल आणि अशा प्रकारे तुमचं सारथीचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुलरित्या झालेलं आहे। आणि खाली तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दाखवलं जाईल। त्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग असं दाखवलं जाईल आणि ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवल्याच्या नंतर काही दिवसामध्ये तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह केलं जाईल आणि अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून किंवा कॉल करून कळवण्यात येईल। तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली? अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा IT चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।